राज्याचे पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर आज सेवानिवृत्त होत आहेत आणि त्यांच्या जागी मुंबईचे पोलीस आयुक्त सुबोध जयस्वाल यांची नियुक्ती होईल अशी शक्यता वर्तवली जाते। त्यासोबतच मुंबईला त्यामुळे आज नवीन पोलीस आयुक्त देखील मिळणार आहेत। मुंबई पोलीस आयुक्तपदाच्या शर्यतीत संजय बर्वे, परमवीर सिंग आणि रश्मी शुक्ला यांची नावे आहेत आणि या तिघांमध्ये संजय बर्वे यांचं नाव सगळ्यात पुढे असल्याची माहिती कळते। सध्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे ते प्रमुख आहेत। परमवीर सिंग सध्या कायदा आणि सुव्यवस्था अतिरिक्त पोलीस महासंचालक आहेत आणि रश्मी शुक्ला स्टेट इंटेलिजन्सच्या अतिरिक्त पोलीस महासंचालक आहेत। आणि या संदर्भात आपण अधिक बोलणार आहोत। आमचे प्रतिनिधी विवेक कुलकर्णी आता आपल्या सोबत आहेत। विवेक, एक महत्त्वाची जबाबदारी आहे, कोणाकोणाची नावं चर्चेत आहे आपण बघितलं, साधारण कधी किती वेळापर्यंत याची निश्चिती होते, ती प्रक्रिया काय असते? महाराष्ट्र डीजी म्हणजे पोलीस महासंचालकपदी मुंबईचे आत्ताचे जे पोलीस आयुक्त आहेत सुबोध कुमार जयस्वाल यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि त्याचबरोबर मुंबईचे नवीन पोलीस आयुक्त असतील संजय बर्वे, जे आता एसीबीचे प्रमुख आहेत। खरं तर मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी परमवीर सिंग किंवा रश्मी शुक्ला यांची नावं चर्चेत होती, पण आता संजय बर्वे हे मुंबईचे नवे पोलीस आयुक्त असणार आहेत। खरं तर गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईचा पोलीस प्रमुख कोण असणार याविषयी चर्चा सुरू होती। दत्ता पडसलगीकर जे राज्याचे पोलीस महासंचालक आहेत, त्यांचं टेन्युअर खरं तर ऑगस्ट 2018 मध्ये संपलेलं होतं, पण त्यांना 3 आणि 3 अशी दोनदा 6 महिन्यांची एकूण मुदतवाढ मिळालेली होती। त्याच्यानंतर पुन्हा एकदा त्यांच्या मुदतवाढीचा प्रस्ताव राज्य सरकारनं केंद्र सरकारकडे पाठवलेला होता, मात्र या प्रस्तावाला केंद्र सरकारनं मान्यता दिली नाही। त्याच्यामुळे नवीन पोलीस महासंचालक या ठिकाणी नेमावे लागतील हे निश्चित होतं। आताचे जे पोलीस आयुक्त आहेत मुंबईचे सुबोध कुमार जयस्वाल यांचं नाव आघाडीवर होतं आणि त्याचप्रमाणेच त्यांची राज्याच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती झालेली आहे आणि सुबोध कुमार जयस्वाल यांच्या जागी आता संजय बर्वे यांची मुंबईचे पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे।